नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती किंवा मुंबई आणि मुंबई आसपासच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर म्हाडा लॉटरी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. म्हाडा त्यांच्या वेगवेगळ्या मंडळांमार्फत वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध घरांची ऑनलाईन लॉटरी योजना जाहीर करते. दिलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील इच्छुक अर्जदारांना म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. दिलेल्या मुदतीत पात्र झालेल्या अर्जांची म्हाडाकडून ऑनलाईन संगणकीय सोडत काढली जाते आणि पात्र विजेत्या अर्जदारांना जाहीर केलेल्या म्हाडा लॉटरीतील घरांचे वितरण केले जाते. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे योग्य माहिती असणे आणि वेळेत नोंदणी आणि अर्ज करणे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा लॉटरीच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेसाठी आणि ऑनलाईन लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आणि कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची आणि कागदपत्रांची तयारी करावी लागेल. ही कागदपत्रे तुमच्याकडे तयार असतील तर तुमची नोंदणी प्रक्रिया खूप सोपी होईल. त्यामध्ये आहे अर्जदाराचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर. हा सर्वात महत्त्वाचा आहे. अर्जदाराचा म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, कारण पडताळणीसाठी त्यावर OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड येतो. तसेच लॉटरी संबंधीच्या सर्व माहितीचे टेक्स्ट मेसेज याच मोबाईल नंबरवर SMS द्वारे पाठवले जातात. म्हणून तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे आणि तो मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणं गरजेचे आहे. त्यानंतर ईमेल ID. तुमच्या ईमेल ID वरही पडताळणीसाठी OTP येतो आणि लॉटरी संबंधीची सर्व महत्त्वाची माहिती ईमेल द्वारे पाठवली जाते. त्यासाठी अर्जदाराचा ऍक्टिव्ह ईमेल ID असणं गरजेचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, कारण रजिस्ट्रेशन करताना आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकल्यावर तुमच्या आधार क्रमांकाची आणि पॅन कार्ड क्रमांकाची पडताळणी केली जाते आणि तुमची आधार कार्ड कॉपी आणि पॅन कार्ड कॉपी डिजी लॉकर मधून आपोआप घेतली जाते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराचे म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, कारण तुमच्या आधार नंबर प्रमाणेच तुमच्या जोडीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड पडताळणी करून डिजी लॉकर मधून घेतली जाते. या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट. म्हाडा लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट असणे हे म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक आणि बंधनकारक आहे. तसेच ते अधिवास प्रमाणपत्र 1 जानेवारी 2018 नंतरचे असावे आणि त्यावर महा ऑनलाईन किंवा महा IT ने दिलेला बारकोड असणे आवश्यक आहे. जुना डोमासाइल टोकन नंबर स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. केंद्र शासन कर्मचारी म्हणजे CG प्रवर्गाकरता सदर अट शिथिल राहील. त्यानंतर महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे अर्जदाराचा उत्पन्नाचा पुरावा. यामध्ये ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, या दोन्ही पैकी कोणते एक कागदपत्र अर्जदाराकडे उत्पन्नाचा पुरावा म्हणून असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ITR असेल तर ITR, अर्जदार किंवा अर्जदाराच्या जोडीदाराने म्हणजे पती आणि पत्नीने ITR भरला असेल तर लॉटरी जाहिरातीतील दिलेल्या आर्थिक वर्षाचा ITR निवडावा लागेल आणि तुम्हाला तुमचा आयकर पोर्टलचा पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर सिस्टम आपोआप तुमचा ITR पडताळून घेईल. किंवा तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे ITR नसेल तर तुम्हाला लॉटरी जाहिरातीतील दिलेल्या आर्थिक वर्षातील तहसीलदार किंवा माही सेवा केंद्राने जारी केलेले बारकोड असलेले उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. म्हाडा लॉटरीसाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते. या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि फक्त पत्नी होय. त्यानुसार जर दोघांपैकी फक्त पत्नी किंवा पती एकटा कमावत असेल तर त्यांचे एकट्याचे, आणि जर पती आणि पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्या दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे. तसेच हे उत्पन्न म्हाडातर्फे जाहीर झालेल्या ज्या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या सोडतीच्या माहिती पुस्तिकेमध्ये ज्या आर्थिक वर्षाचे दिले असेल त्या आर्थिक वर्षात प्राप्त झालेले अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे, कारण याच उत्पन्नानुसार तुमचा उत्पन्न गट ठरवला जाणार आहे. म्हणजे तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा उत्पन्न गट कोणता आहे, म्हणजे तुम्ही म्हाडा लॉटरीसाठी कोणत्या उत्पन्न गटासाठी पात्र
आहात ते समजते. तसेच जर पती आणि पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांना त्यांचे स्वतंत्र वेगवेगळे उत्पन्न दाखवून वेगवेगळ्या उत्पन्न गटामध्ये अर्ज करता येणार नाही. कारण म्हाडा लॉटरीमध्ये कौटुंबिक उत्पन्न म्हणून फक्त पती आणि फक्त पत्नीचे दोघांचे एकत्रित उत्पन्न मिळून कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते आणि त्या उत्पन्नानुसार त्यांचा उत्पन्न गट ठरवला जातो. त्यामुळे जर पती आणि पत्नी या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असतील तर त्या दोघांच्या एकत्रित उत्पन्नानुसार त्यांचा जो उत्पन्न गट येत असेल त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या योजना संकेत क्रमांकातील घरांसाठी एकापेक्षा जास्त अर्ज करता येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. तसेच तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र म्हाडा मंडळाने जाहीर केलेल्या लॉटरीच्या माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेल्या आर्थिक वर्षासाठी असावे. यासाठी लॉटरीची जाहिरात आणि माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर आरक्षण म्हणजे जात आणि विशेष प्रवर्गासाठी आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे. जर अर्जदाराला म्हाडा लॉटरीमध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे म्हाडा लॉटरीमध्ये तुम्ही पात्र असलेल्या विशेष आरक्षण गटातून उपलब्ध आरक्षित घरांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अर्जदाराकडे जात आणि विशेष प्रवर्गासाठी आवश्यक असणारे कागदपत्र असणे गरजेचे आहे. जसे की जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तुम्ही SC, ST, NT, DT, VJ यापैकी कोणत्याही प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही नाही निवडू शकता, परंतु सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी तुम्हाला ते सादर करावे लागेल. त्यानंतर आहे विशेष प्रवर्ग गट म्हणजे स्पेशल कॅटेगरी म्हणजे कलाकार, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार, माजी सैनिक, त्यांचे कुटुंब, संरक्षण दलातील कुटुंब, केंद्र शासन, राज्य शासन कर्मचारी, म्हाडा कर्मचारी, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, शारीरिक दृष्ट्या विकलांग, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या विशेष प्रवर्गातून अर्ज करत असाल तर संबंधित विभागाकडून प्राप्त केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शारीरिक दृष्ट्या विकलांगसाठी UDID म्हणजे स्वावलंबन कार्ड अपलोड करणे अनिवार्य आहे. तर म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्याचा एम्प्लॉय ID असलेले कार्ड अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच जर अर्जदार विधवा असेल तर विधवा अर्जदाराच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तर ही दिलेली कागदपत्र आणि महत्वाच्या गोष्टी म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना आवश्यक असणार आहेत. कारण या दिलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी रजिस्ट्रेशन करताना वेबसाईट वरती अपलोड करावी लागते. तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉटरीसाठी ऍप्लिकेशन करताना म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणच्या घरांसाठी अर्ज करायचा आहे ते लोकेशन सिलेक्ट करून लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराकडे अर्जदाराचा बँक तपशील आणि कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची कॉपी असणे गरजेचे आहे आणि त्या चेक किंवा पासबुकवर अर्जदाराचे नाव आणि बँक खात्याची आवश्यक डिटेल्स मेन्शन असणे गरजेचे आहे. कारण म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना अर्जदाराला त्याच्या बँकेचे तपशील जसे की बँक खात्याचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड इत्यादी डिटेल्स भरावी लागते. त्यासोबत बँक खात्याच्या कॅन्सल चेकची किंवा बँक पासबुकची 1 MB साईजच्या आतमध्ये असलेली PDF कॉपी अपलोड करावी लागते. म्हाडा लॉटरीमध्ये ऑनलाईन अर्ज करून लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराला त्याच्या उत्पन्न गटानुसार संबंधित म्हाडा मंडळाच्या सोडतीसाठी ठरवलेली EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम आणि दिलेला नोंदणी अर्ज शुल्क प्लस GST अशी एकूण रक्कम प्रत्येक अर्जासोबत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरावी लागते. म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जर अर्जदाराला लॉटरी लागली नाही तर अर्जदाराने भरलेली सर्व EMD अमाउंट अर्जदाराच्या दिलेल्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर म्हणजेच रिफंड केली जाते. त्यामुळे बँक डिटेल्स मध्ये ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्यांच्याच नावाची बँक डिटेल्स, कॅन्सल चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. त्यानंतर नॉमिनी म्हणजे अर्जदाराच्या वारसदाराची डिटेल्स असणे आवश्यक आहे. यामध्ये अर्जदाराच्या वारसदाराचे नाव, अर्जदाराचे वारसदाराशी असलेले नाते, वारसदाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो ही होती म्हाडा लॉटरीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तसेच आवश्यक गोष्टींची संपूर्ण सविस्तर माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि म्हाडा लॉटरीसाठी लॉटरी ऍप्लिकेशन कसे करायचे आणि दिलेल्या उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरणा कशी करायची याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि तुमच्या स्वप्नातील घरांसाठी खूप खूप शुभेच्छा.